नमस्कार. मी सी किरण गांधी, संचालक जनता सहकारी बँक. आजच्या या सत्रामध्ये आपलं स्वागत करत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारताचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2026 काल संसदेमध्ये सादर केला. या फायनान्स बिल 2026 ज्याला आपण बजेट असं संबोधतो, या बजेटचा गोषवाराबद्दल चर्चा करण्याकरता या ठिकाणी आपण आलेलो आहोत. या अर्थसंकल्पाचं एक सूत्र जर बघायचं म्हणलं, तर भारताच्या जनतेच्या क्षमतेचं रूपांतर प्रत्यक्ष कृतीत करण्यास मदत करणं आणि त्यायोगे त्यांच्या आकांक्षांची पूर्तता करणं, असा एक उद्दिष्ट या बजेटने ठेवलेलं दिसतं. माननीय प्रधानमंत्री मोदीजी यांचं विकसित भारत बाय 2047 हे जे स्वप्न आहे, त्या मालिकेतील हे एक बजेट आहे, असं आपण म्हणू शकतो. आता या बजेटच्या बद्दल चर्चा सुरू करण्यापूर्वी मी तुमचं लक्ष एका ठिकाणी वेधू इच्छितो. कुठलंही बजेट होण्याच्या आधी लोकसभेच्या पटलावरती इकॉनॉमिक सर्व्हे नावाचं डॉक्युमेंट हे ठेवलं जातं आणि हे डॉक्युमेंट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. कारण का या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आत्ताची आर्थिक परिस्थिती देशाची काय आहे आणि पुढे कुठली आर्थिक उद्दिष्ट आहेत, कुठले आर्थिक आव्हानं आहेत, याच्याबद्दल सांगोपांग चर्चा केली जाते. मागचा सर्व्हे आणि या सर्व्हे इकॉनॉमिक सर्व्हे याचं कंपॅरिझन केलं जातं आणि हे डॉक्युमेंट वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. यावेळचा इकॉनॉमिक सर्व्हे 2026 जर तुम्ही बघितलं, तर अशा प्रकारची तुलना त्यांनी केलेली आहे आणि उद्दिष्ट काय आहे त्याच्या बाबतीतही ते बोलतात. आणि ते बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण का त्याच्या पार्श्वभूमीवरती आपल्या बजेटचं आपण अवलोकन करू शकतो. आपण जर बघितलं, तर इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये जो 2025चा इकॉनॉमिक सर्व्हे होता, त्याच्यामध्ये ग्रोथ जी एक्स्पेक्ट केली होती जी-डी-पीमध्ये, ती 6.5 to 6.8% होती. तर या ग्रोथच्या समोर आपल्या देशाने प्रत्यक्ष केलेला ग्रोथ जी-डी-पीमधला हा 7% आहे. किंवा डेफिसिटच्या बाबतीमध्ये बोलताना इकॉनॉमिक सर्व्हे 2025 म्हणत होता की 4.9% साधारणतः डेफिसिट असेल. परंतु 2026च्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये सांगितलं आहे की प्रत्यक्षामध्ये हा जो डेफिसिट होता हा 4.8%च होता. किंवा जे प्रेडिक्शन केलेलं आहे की येणाऱ्या वर्षामध्ये काय होणार आहे, तर ग्रोथ त्यांनी सांगितले आहे जी-डी-पीमधली ती 6.8% to 7.2% आणि डेफिसिट हा साधारणतः 4.4% ऑफ जी-डी-पी असेल. आता इथं देताना रेंज दिलेली आहे ग्रोथची 6.8% to 7.2%. म्हणजे सरकार असं मानतं की या रेंजमध्ये ग्रोथ होऊ शकते. आपण बघितलं की यावर्षी झालेली ग्रोथ ही 7% आहे. त्या 7%च्या अगेन्स्ट गव्हर्नमेंटला असंही वाटू शकतं की 6.8% पर्यंत ही ग्रोथ एखाद्या वेळेस मागे येऊ शकते. आणि याचं कारण असं आहे, याचं कारण जास्ती करून आंतरराष्ट्रीय आहे. कारण आंतरराष्ट्रीय घडामोडी जर बघितल्या, तर परस्पर देशांमधील आर्थिक संबंध हे एका वेगळ्या टप्प्यावरती आलेले आहेत आणि त्यामुळे अनेक आव्हानं भारतीय अर्थव्यवस्थेसमोर सुद्धा उभी राहिलेली आहेत आणि माझ्या मते ते सरकारने यामध्ये लक्षात घेतलेलं आहे. माननीय अर्थमंत्र्यांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये ही गोष्ट लक्षात घेतलेली आहे. मग एवढी सगळी आव्हानं असताना सुद्धा भारत 6.8 to 7.2% अशी ग्रोथ करू शकेल असं गव्हर्नमेंटला का वाटतं? तर त्याच्या बाबतीत एक विवेचन असं करता येईल. आत्ता भारताची अर्थव्यवस्था ज्या स्थितीत आहे, त्याला इकॉनॉमिक टर्म्समध्ये गोल्डीलॉक्स इकॉनॉमी असं म्हणतात. गोल्डीलॉक्स इकॉनॉमी याचा अर्थ असा आहे, की तुमची ग्रोथ ही सस्टेनेबल आहे आणि ती चांगली आहे. त्याचबरोबर तुमचा जो इन्फ्लेशनचा रेट आहे, तोही अत्यंत कमी आहे. भारताच्या दृष्टीने बघायला झालं,
तर गेले कित्येक वर्ष भारताची ग्रोथ ही 7% पेक्षा जास्ती आहे. आणि तुम्ही जर इन्फ्लेशनचा रेट बघितला, तर भारताचा इन्फ्लेशनचा रेट हा यावर्षी 2% पेक्षा कमी आहे. त्यामुळे त्याला गोल्डीलॉक्स इकॉनॉमी असं म्हणतात. म्हणजे तुमच्या दृष्टीने फेव्हरेबल आहे. सर्व कंडिशन्स या ऑप्टिमम आहेत. आणि केवळ यामुळेच अर्थमंत्र्यांना असं वाटलं, की भारत हा 6.8 to 7.2% याच्यापर्यंत ग्रोथ ही करू शकतो. या सर्व पार्श्वभूमीवरती आता आपण वळूयात अर्थसंकल्पाचं गोषवारा बघण्याकरता किंवा विवेचन करण्याकरता. त्यामध्ये बजेटप्रमाणेच किंवा अर्थसंकल्पाप्रमाणेच आपण ए आणि बी अशी कॅटेगरी करू. ए कॅटेगरीमध्ये गव्हर्नमेंटनी आणि माननीय अर्थमंत्र्यांनी काय काय उपाय सुचवलेले आहेत, कुठल्या कुठल्या तरतुदी केल्या आहेत त्या बघू. आणि पार्ट बी हा आपल्या जिव्हाळ्याचा विषय आहे, की प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करामध्ये त्यांनी काय सूचना केलेल्या आहेत, कुठल्या नवीन प्रोव्हिजन आल्या आहेत, त्याही आपण बघूयात. पार्ट एमध्ये असं ज्याप्रमाणे मी म्हणलं, की गव्हर्नमेंटनी कुठल्या प्रोव्हिजन्स केलेल्या आहेत आणि गव्हर्नमेंट कुठल्या प्रकारे वाटचाल करणार आहे, त्याच्या काय काय तरतुदी आहेत. तर त्या 3 भागामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल. पहिला भाग आहे, की इकॉनॉमिक ग्रोथचा जो वेग आहे, तो कायम ठेवणे. दुसरा पार्ट आहे, तो हा इकॉनॉमिकचा ग्रोथ जो आहे, तो जर कायम ठेवायचा असेल, तर त्याकरता जे पाया लागतो, तो भक्कम करणे. आणि तिसरं म्हणजे भारतामध्ये व्यवसाय करायचा असेल किंवा धंदा करायचा असेल, तर देअर शुड बी अ ईज ऑफ डुईंग बिझनेस. मी अत्यंत कार्यक्षमतेने आणि सुलभ रीतीने इथे व्यवसाय करू शकेल, अशा प्रकारच्या योजना करणे. आता याचा जर थोडा तपशीलवार गोषवारा आपण बघूयात. आपण पहिल्यांदा बघितलं, की इकॉनॉमिक ग्रोथचा वेग कायम ठेवायचा आहे. मग हा इकॉनॉमिक ग्रोथचा वेग कायम ठेवायचा आहे, तर याच्याकरता गव्हर्नमेंटनी फायनान्स बिलमध्ये कुठल्या तरतुदी केलेल्या आहेत किंवा काय प्रकारे विचार केलेला आहे, हे आपण बघायला पाहिजे. ते असं म्हणतात, की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये वाढ व्हायला पाहिजे. मग मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जर वाढ व्हायची असेल, तर ते कुठल्या प्रकारे होऊ शकते? कुठले असे एरिया आहेत? तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटने पहिल्यांदाच सांगितलेलं आहे अर्थसंकल्पामध्ये, माननीय अर्थमंत्र्यांनी सांगितलेलं आहे, की इंडिया सेमीकंडक्टर 2 असं एक मिशन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. सेमीकंडक्टरच्या बाबतीमध्ये आपण वर्तमानपत्रात आणि विविध ठिकाणी वाचत असतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सेंटर्स अँड डेटा प्रोसेसिंग यामध्ये सेमीकंडक्टर्सचा फार मोठा वाटा आहे. इंडस्ट्रीमध्ये सेमीकंडक्टर्स हे वापरले जातात आणि त्याच्याकरता एक विशिष्ट मिशन गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलेलं आहे. त्याचबरोबर रेअर अर्थ, पर्मनंट मॅग्नेट्स याकरता गव्हर्नमेंटनी काही स्कीम्स डिक्लेअर केलेल्या आहेत. रेअर अर्थ ही चिप्स बनवण्याकरता वापरली जाते. त्यामुळे रेअर अर्थचं अत्यंत महत्त्व आहे. त्याचप्रमाणे पर्मनंट मॅग्नेट ज्या असतात, त्या जास्त करून इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स, इलेक्ट्रिकल व्हेकल्स, ईव्ही ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये त्याचा वापर केला जातो आणि याचं उत्पादन भारतामध्ये वाढत आहे. भारत हा सेमीकंडक्टर्स करता लागणाऱ्या चिप्सचं उत्पादन करण्याच्या सुद्धा विचारामध्ये आहे आणि त्या दृष्टीने गव्हर्नमेंटने त्याच्यावरती लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलेलं आहे. त्याचबरोबर टेक्सटाईल इंडस्ट्री आणि कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीवरती सुद्धा गव्हर्नमेंटनी लक्ष देण्याचं ठरवलेलं आहे. कारण का टेक्सटाईल इंडस्ट्री ही लेबर ओरिएंटेड इंडस्ट्री आहे. एक्सपोर्टमध्ये त्याच्यामध्ये फार मोठा वाव आहे. त्याचप्रमाणे कंटेनर्स करता सुद्धा कंटेनर्स मॅन्युफॅक्चरिंग हे भारतामध्ये सध्या होत नाही. पण अशा प्रकारचं कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग करण्याकरता गव्हर्नमेंट विशेष रीतीने प्रयत्न करणार आहे आणि तशा स्कीम्सही या अर्थसंकल्पामध्ये डिक्लेअर झालेल्या आहेत. सगळ्यात मोठा भर हा स्मॉल इंडस्ट्रीज आपण ज्याला म्हणतो किंवा ज्याला एम-एस-एम-ई असं म्हणतो, त्या इंडस्ट्रीवरती गव्हर्नमेंटने या अर्थसंकल्पामध्ये लक्ष दिलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये असं म्हणतात, की एम-एस-एम-ई सेक्टरला कशाप्रकारे मदत केली जाईल? तर 3 प्रकारे मदत केली जाणार आहे. एक म्हणजे इक्विटी सपोर्ट, दुसरा आहे तो लिक्विडिटी सपोर्ट आणि तिसरा आहे तो प्रोफेशनल सपोर्ट. आता इक्विटी सपोर्ट म्हणजे काय? तर ज्याला रिस्क कॅपिटल असं म्हणतात. म्हणजे भांडवल घालायचं असतं आणि त्याच्यामध्ये मोठी रिस्क असते. तर गव्हर्नमेंटनी त्याच्याकरता
एक वेगळा एम-एस-एम-ई फंड क्रिएट केलेला आहे आणि त्याच्याकरता ₹10,000 कोटी हे सुरक्षित ठेवलेले आहेत त्याकरता. त्याचप्रमाणे लिक्विडिटी सपोर्टमध्ये गव्हर्नमेंट असं म्हणतं, फायनान्स बिल असं म्हणतं, की एम-एस-एम-ई सेक्टरमध्ये जे रिसिव्हेबल्स तयार होतात आणि पर्टिक्युलरली एम-एस-एम-ई जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं पब्लिक सेक्टर आहेत, त्यांनी एम-एस-एम-ईकडनं जे खरेदी केलेले आहेत, त्याच्या बाबतीतले रिसिव्हेबल आहेत, ते सगळे ट्रेड रिसिव्हेबलचं जे एक विशिष्ट प्लॅटफॉर्म आहे एक्सचेंज करता, त्याच्यावरती हे सगळेजण ठेवले जातील. त्याचप्रमाणे बिल डिस्काउंटिंगची फॅसिलिटी या ट्रेड रिसिव्हेबल प्लॅटफॉर्मवरती जी आहे, त्याच्याकरता गव्हर्नमेंटनी गॅरंटी स्कीम केलेली आहे, ज्यायोगे अशा प्रकारच्या एक्सचेंज करता एक मोठा आधार निर्माण होईल. तिसरी माझ्या दृष्टीने महत्त्वाची घटना जी आहे, ती म्हणजे प्रोफेशनल सपोर्ट देणार आहे. आपण जर बघायला गेलं तर एम-एस-एम-ई सेक्टर्समध्ये, की जो आता बऱ्यापैकी फॉर्मलाईज व्हायला सुरुवात झालेली आहे, त्या सेक्टरमध्ये त्यांना तांत्रिक ज्ञान असतं, परंतु बाकीचं कायद्याचं जे ज्ञान पाहिजे, फायनान्सचं जे ज्ञान पाहिजे, तशा प्रकारच्या ज्ञानाची ही उणीव असू शकते. या बजेटमध्ये असं सूचित करण्यात आलेलं आहे, की भारतातल्या ज्या इन्स्टिट्यूट्स आहेत, म्हणजे इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज आणि इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट यांच्या सहाय्याने अशा प्रकारचे एजंट्स ज्याला म्हणता येतील, सहाय्यक ज्याला आपण म्हणू शकतो, असे तयार केले जातील, की जे टियर 2 आणि टियर 3 सिटीजमध्ये जाऊन हे जे आपले एम-एस-एम-ईमध्ये काम करणारे एंटरप्रेन्योर्स आहेत किंवा उद्योजक आहेत, त्यांना ट्रेनिंग देतील आणि कशाप्रकारे योग्यरित्या त्यांचा व्यवसाय ते करू शकतील, या संदर्भामध्ये ते मार्गदर्शन करतील आणि माझ्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. यायोगे एम-एस-एम-ई सेक्टरला फार मोठा फायदा होऊ शकतो, असं माझं मत आहे. याच्यामधला पुढचा भाग आहे, की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सोडल्यानंतर सर्व्हिस सेक्टरची सुद्धा ग्रोथ व्हायला पाहिजे. भारताने अत्यंत चांगली कामगिरी या क्षेत्रामध्ये केलेली आहे. परंतु याला पुढे आणखीन गती देण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये असं म्हणलेलं आहे, की हेल्थ केअर हा असा सेक्टर आहे, की ज्याच्यामध्ये फार मोठी उपलब्धता आपल्याला आहे. या हेल्थ केअर सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असिस्टन्स किंवा सहाय्यक जे तंत्रज्ञान उत्तम रीतीने आत्मसात करू शकतील, जे मेडिकल सायन्स करता आवश्यक आहेत, अशा प्रकारे तयार करणे किंवा मेडिकल कॉम्प्लेक्सेस ज्याच्यामध्ये आयुष किंवा इतर कुठल्याही प्रकारचं मेडिकल सेवा उपलब्ध करून दिली जाईल, त्याची निर्मिती करणे. त्याचबरोबर मेडिकल टुरिझम म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं, की भारतामधल्या मेडिकल सर्व्हिसेस ह्या चांगल्या असल्यामुळे आणि त्या रास्त दरामध्ये उपलब्ध असल्यामुळे परदेशातनं अनेक लोकं भारतामध्ये मेडिकल वैद्यकीय सहाय्याचा वापर करण्याकरता येतात. तर त्याला आपण कुठेतरी सपोर्ट करायला पाहिजे. म्हणून अर्थसंकल्पामध्ये त्याकरता तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर दुसरी एक महत्त्वाची आहे म्हणजे गव्हर्नमेंटनी 16 अशा आर्किओलॉजिकल साइट्स या आयडेंटिफाय केलेल्या आहेत आणि अर्थसंकल्पामध्ये असं म्हणलेलं आहे, की अशा प्रकारच्या साइट्स, आर्किओलॉजिकल साइट्स या डेव्हलप केल्यामुळे त्या ठिकाणी अ, भारतीय त्याचबरोबर परदेशी पर्यटकांचा ओघ सुरू होईल आणि रोजगाराची एक अत्यंत उत्तम संधी या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. या ठिकाणी मी तुमचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो, की टुरिझम ही अशी इंडस्ट्री आहे, की ज्याच्यामध्ये समजा तुम्ही ₹100 टाकले, तर त्याच्यापासून होणारा एम्प्लॉयमेंट म्हणजे ज्याला एम्प्लॉयमेंट मल्टिप्लायर म्हणतात, तो सगळ्या इंडस्ट्रीपेक्षा जास्ती आहे आणि हे जगभरात सिद्ध झालेलं आहे. म्हणजे जर ₹100 तुम्ही इतर कुठल्याही क्षेत्रामध्ये गुंतवण्यापेक्षा जर का टुरिझम सेक्टरमध्ये गुंतवले, तर होणारी एम्प्लॉयमेंट जनरेशन हे जास्तीत जास्त असणार आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये त्याचा विचार करण्यात आलेला आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या अर्थसंकल्पामध्ये असं जाहीर करण्यात आलेलं आहे, अशी तरतूद करण्यात आलेली आहे,
की कुठल्याही परदेशी कंपनीनी भारतामध्ये डेटा सेंटर उभं केलं आणि या डेटा सेंटर थ्रू क्लाउड सर्व्हिसेस उपलब्ध करून दिल्या, तर 2047 सालापर्यंत अशा प्रकारच्या कंपनीला इन्कम टॅक्समधनं पूर्ण माफी देण्यात आलेली आहे. या अत्यंत महत्त्वाच्या योजनेमुळे, तरतुदीमुळे भारतामध्ये डेटा सेंटर हे उघडले जातील. त्यायोगे भारतामध्ये रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होत जातील, असं माझं मत आहे. डेटा सेंटरच्या बद्दलची तरतूद आपण बघितली. हे सगळं झालं सर्व्हिस सेक्टरमध्ये. परंतु मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरमध्ये च्या बरोबरीने शेत सेक्टर हा तितकाच महत्त्वाचा आहे. आपण बघत जातो की ॲग्रीकल्चर सेक्टरचं टोटल जे योगदान आहे संपूर्ण इकॉनॉमीमध्ये, त्याचं पर्सेंटेज कमी होत आहे, परंतु त्याचं महत्त्व काही कमी होत नाही आहे. कारण का अन्न सुरक्षितता ही सगळ्यांच्या आपल्या देशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. तर या ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये ग्रोथ व्हावी म्हणून काय केलं पाहिजे? तर या अर्थसंकल्पामध्ये असं म्हणतात, या अर्थसंकल्पाने असं म्हणलेलं आहे, की काही विशिष्ट कॅश क्रॉप्स आहेत, ज्याचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. जसं काही आहे चंदन, जसं आहे काजू, की या प्रकारच्या पीक घेतल्यामुळे आपण शेतकऱ्यांचं उत्पादन क्षमता आणि शेतकऱ्यांचे इन्कम हे वाढवू शकतो, असं अर्थसंकल्पाचं मत आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ज्या टॅक्सच्या संदर्भामध्ये असतील, ज्या पायाभूत सुविधांच्या संदर्भामध्ये असतील, की ज्यायोगे अशा प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेता येईल आणि अशा प्रकारच्या पिकाचं उत्पादन घेतल्यामुळे शेतकऱ्यांचं इन्कम हे वाढू शकेल. दुसरं महत्त्वाचं ज्या ठिकाणी उल्लेख या अर्थसंकल्पामध्ये केला जातो, तो म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर शेतीमध्ये अधिकाधिक करायला पाहिजे. त्याकरता गव्हर्नमेंटने एक प्लॅटफॉर्मसुद्धा क्रिएट केलेला आहे आणि भारतभर अशा प्रकारे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर हा शेतीमध्ये करण्याकरता प्रोत्साहन देण्यात येणार आहे. मी आपल्याला एक उदाहरण देऊ इच्छितो. काही महिन्यापूर्वी अजय बंगा, की जे वर्ल्ड बँकेचे अध्यक्ष आहेत, ते भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये उत्तर प्रदेशातल्या एका छोट्या खेड्याला त्यांनी भेट दिली. तिथे एक कोऑपरेटिव्ह सोसायटी होती आणि तिथे गेल्यावर त्यांनी बघितलं, की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर भारतामध्ये याआधीच सुरू झालेला आहे. त्यांनी तिथे बघितलं, की ज्या महिला, की ज्या फारशा शिकलेल्या नाही आहेत, त्या मोबाईलचा वापर करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने माझ्या पिकावरती कुठल्या प्रकारचा रोग पडलेला आहे ते आयडेंटिफाय करू शकत होत्या. त्याच्याकरता असा जो रोग पडलेला आहे, तर त्याकरता कुठल्या प्रकारचं औषध हवं, ते औषधही त्यांना त्यायोगे कळत होतं आणि ते औषध त्यांच्याच इथे असलेल्या कोऑपरेटिव्ह सोसायटीमधनं ते विकत घेऊ शकत होत्या. म्हणजे स्मॉल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हा आविष्कार होता आणि अशा प्रकारे स्मॉल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर अधिकाधिक शेतीमध्ये व्हावा, ही सरकारची इच्छा आहे आणि तशा प्रकारची तरतूद ही अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे. म्हणजे भारताची इकॉनॉमिक ग्रोथ ही कायम राहण्याकरता मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर असेल, सर्व्हिस सेक्टर असेल किंवा ॲग्रीकल्चर सेक्टर असेल, याच्या बाबतीमध्ये या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. परंतु ही जर ग्रोथ मला अचीव्ह करायची असेल, हे हे जर उद्दिष्ट मला साकार करायचं असेल, तर या ग्रोथ करता हवा असलेला पाया हा सुद्धा बळकट असला पाहिजे. मग हा पाया बळकट करण्याकरता काय करायचं? म्हणून अर्थसंकल्पामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा विवेचन करण्यात आलेलं आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात, की पायाभूत सुविधा म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती विशेष लक्ष देण्यात आलेलं आहे. आपण बघितलं, की गेले 15 वर्ष सातत्याने पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये सरकार हे जास्ती सजग आहे, असं आपल्या निदर्शनास येतं आणि त्या संदर्भामध्ये नुसतंच सजग नाही, तर अर्थसंकल्पामध्ये त्याप्रमाणे तरतूद पण करण्यात येते आणि हा अर्थसंकल्पसुद्धा त्याला अपवाद नाही आहे. त्याच्यामध्ये यावर्षी ज्या तरतुदी करण्यात आल्या आहेत किंवा नवीन जे विचार सुचवण्यात आलेले आहेत, ते असे आहेत, की फ्रेट कॉरिडॉर्स, की ज्यायोगे मालाची वेगाने ने-आण करण्यात येईल, असे फ्रेट कॉरिडॉर भारतभर तयार करण्यात येणार आहेत.
इनलँड वॉटरवेज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की वॉटरवेज हा चीपेस्ट सगळ्यात स्वस्त असा मार्ग आहे, की ज्याच्या योगे तुम्ही ट्रान्सपोर्टेशन करू शकता. तर असे वॉटरवेज तयार करणे, त्यांचा वापर सुरू करणे, या 2 महत्त्वाच्या तरतुदी याच्यामध्ये केलेल्या आहेत. आपण जर बघितलं तर फायनान्शियल इयर 15 मध्ये ज्याला कॅपेक्स म्हणतात म्हणजे कॅपिटल एक्सपेंडिचर पायाभूत सुविधांवरचा जो होता तो 2,00,000 कोटी होता आणि 2027 मध्ये हाच कॅपेक्स पायाभूत सेवांवरती जो असणार आहे तो 12.2 लाख कोटी इतका असणार आहे. या 2 आकड्यांवरून तुमच्या लक्षात येईल की पायाभूत सुविधांच्या बाबतीमध्ये अर्थमंत्री आणि गव्हर्नमेंट त्याला किती महत्त्व देत आहे. पायाभूत सुविधांच्या बरोबरच ज्यावेळेला आपण म्हणतो की मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरची ग्रोथ व्हायला पाहिजे, सर्व्हिस सेक्टरची ग्रोथ व्हायला पाहिजे, या सगळ्यांकरता एनर्जीची आवश्यकता आहे आणि ही एनर्जी कशी वाढेल याच्याकरता या अर्थसंकल्पामध्ये तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. सोलर आणि ॲटॉमिक एनर्जी याच्यावरती सरकारने लक्ष केंद्रित केलेलं आहे. या अर्थसंकल्पामध्ये अशा प्रकारे सोलर पॅनलचं उत्पादन करण्याकरता किंवा ॲटॉमिक एनर्जीकरता जे मशिनरी लागते, त्याच्याकरता त्याची जी आयात करायला लागते, त्या आयातीवरती जी कस्टम ड्युटी लागते, त्या कस्टम ड्युटीमध्ये काही सवलती देण्यात आलेल्या आहेत आणि भारतामधली एनर्जी जी आहे, एनर्जीची डिमांड आहे, ती ते फुलफिल करण्याकरता या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे या अर्थसंकल्पामध्ये आहे, सरकारचं सर या अर्थसंकल्पाद्वारे सरकारने असं सुचवलेलं आहे, की भारताचे ग्रोथ इंजिन्स की ज्याच्या योगे इकॉनॉमीची वाढ होऊ शकते, ते म्हणजे भारतामध्ये असलेली शहर आहे. मग ही आत्ता ज्याला मेट्रो सिटीज म्हणतात ते तर आहेच आहेत. त्याचबरोबर टियर 2 आणि टियर 3 सिटीज ज्या आहेत, त्यासुद्धा ग्रोथ इंजिन बनल्या पाहिजेत. अशा प्रकारचे तर त्याकरता जे काही आवश्यक तरतुदी आहेत, त्या तरतुदी या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेल्या आहेत. मग कुठल्या प्रकारची अशा प्रकारच्या तरतुदी आहेत? त्याच्यामध्ये 7 हाय स्पीड रेल कॉरिडॉर्स सुचवण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आणखीन एक वेगळी संकल्पना या ठिकाणी मांडण्यात आलेली आहे. ती म्हणजे टेम्पल टाउन्स. टेम्पल टाउन्स म्हणजे एक साधं उदाहरण आपण घेऊयात, की जे सगळ्यांना परिचित आहे, अयोध्या. अयोध्येमध्ये मंदिराचं निर्माण झाल्यानंतर ते टेम्पल टाउन झालेलं आहे. पूर्वीसुद्धा तिथे टेम्पल होतं, परंतु आता तिथे मोठ्या प्रमाणावरती मंदिर निर्मिती झाल्यानंतर त्या ठिकाणी ते टेम्पल टाउन म्हणून परिचित झालं आणि जगाच्या नकाशावरती आलं आणि आज जर तुम्ही बघितलं तर सर्वात जास्ती पर्यटकांची संख्या ही अयोध्येमध्ये आहे, की जी भारतातल्या काय तर जगातल्या इतर कोणत्याही टेम्पल टाउनपेक्षा ही सगळ्यात जास्ती आहे. म्हणजे अशा प्रकारचे टेम्पल टाउन्स जर उभे केले, तर ते ग्रोथ इंजिन म्हणून काम करू शकतात. त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असं सरकारचं आणि अर्थमंत्र्यांचं म्हणणं आहे. हे झालं ग्रोथ होण्याकरता आपला पाया हा पक्का पाहिजे, त्याच्याकरता असलेल्या तरतुदी. शेवटचं जे आहे ते ईज ऑफ डुईंग बिझनेस. मी जर भारतामध्ये व्यवसाय करत असेन, मी जर भारतामध्ये धंदा करत असेन, तर तो धंदा मला अत्यंत योग्य क्षमतेने आणि अत्यंत सोप्या रीतीने करता यायला पाहिजे. म्हणून गव्हर्नमेंटने या अर्थसंकल्पामध्ये, अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पामध्ये विविध तरतुदी केलेल्या आहेत. त्या तरतुदीमध्ये मुख्यतः जे कायदे आहेत, इन्कम टॅक्स असेल किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे जी-एस-टी असेल किंवा कस्टम ड्युटी असेल, याच्यामध्ये अनेक तरतुदी केलेल्या आहेत, ज्यामुळे धंद्यांना किंवा व्यवसायांना करायचा असलेला कंप्लायन्स हा कमी करण्यात आलेला आहे किंवा अशा प्रकारचे कर लावल्यामुळे होणारे वादविवाद हे कसे कमी होतील याकडे सरकारने काही तरतुदी केलेल्या आहेत. या सर्व गोष्टींमुळे किंवा काही प्रोसिजर्स असतील कस्टम ड्युटीच्या बाबतीमध्ये, त्या प्रोसिजर्समध्ये त्यांनी बदल केलेले आहेत. या सर्व गोष्टींमुळे भारतामध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस हे चांगल्या रीतीने करता येईल, असं मला वाटतं. हा झाला पार्ट ए. आता पार्ट बी
की जो आपल्या सगळ्यांच्या सर्वसामान्य माणसांच्या आणि उद्योजकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो. तो म्हणजे डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर या बाबतीमध्ये काय-काय तरतुदी केलेल्या आहेत. मुख्यतः आपण या ठिकाणी प्रत्यक्ष करांच्या बाबतीमध्येच बोलणार आहोत. प्रत्यक्ष करांच्या बाबतीमध्ये सुद्धा इंडिव्हिज्युअल टॅक्सेशनच्या बाबतीमध्ये आपण जास्ती करून विवेचन करणार आहोत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे इन्कम टॅक्स ॲक्ट 2025 हा पूर्णतः नवीन जो इन्कम टॅक्स आहे. यापूर्वी इन्कम टॅक्स 1962 होता, 1962. आता इन्कम टॅक्स 2025 आलेला आहे आणि 1 एप्रिल 2026 पासनं इन्कम टॅक्स ॲक्ट 2025च्या तरतुदी या लागू होतील. हा सगळ्यात मोठा बदल आहे. रिटर्न्स म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरतो, त्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटने काही तरतुदी आणलेल्या आहेत. त्या कुठल्या आहेत त्या आपण बघूयात. सगळ्यात पहिलं म्हणजे इन्कम टॅक्सचं रिटर्न भरण्याकरता ज्या वेगवेगळ्या तारखा आहेत, त्या तारखांमध्ये थोडेसे बदल केलेले आहेत. असे वैयक्तिक करदाते की ज्यांचा बिझनेसपासून इन्कम नाही आहे, त्यांना रिटर्न भरण्याची तारीख ही 31 जुलै आहे. असे वैयक्तिक करदाते किंवा बिझनेसेस ज्या अ, असे वैयक्तिक करदाते ज्यांचा बिझनेस आहे किंवा इतर बिझनेसेस आणि ट्रस्ट यांच्याकरता 31 ऑगस्ट ही तारीख ठेवण्यात आलेली आहे आणि असे बिझनेसेस ज्यांना टॅक्स ऑडिट आहे किंवा कंपन्या यांकरता 31 ऑक्टोबर ही रिटर्न भरण्याची तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. दुसरी जी तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे बिलेटेड म्हणजे उशिरा भरता येऊ शकणारा जो रिटर्न असतो, तो पूर्वी 31 डिसेंबरपर्यंतच भरता यायचा. परंतु या फायनान्स बिलमध्ये असं म्हणलेलं आहे, की अशा प्रकारचा बिलेटेड किंवा उशिरा भरता येणारा रिटर्न हा 31 मार्चपर्यंत तुम्ही भरू शकाल. ही अत्यंत महत्त्वाची प्रोव्हिजन आहे. कारण का पूर्वी 31 डिसेंबर नंतरपर्यंत तुम्ही जर रिटर्न भरला नसेल आणि तुम्ही 31 डिसेंबर नंतर रिटर्न भरायला गेलात, तर तुम्हाला अशा प्रकारचा रिटर्न भरता येऊ शकायचा नाही. त्याला दुसरा एकच पर्याय होता, की अपडेटेड रिटर्न भरू शकत होतो. परंतु अपडेटेड रिटर्न भरण्याकरता ज्या काही तरतुदी आहेत, त्या प्रत्येक वेळेला लागू होतात अशाच नाहीत. त्यामुळे एक प्रकारची अडचणच त्या ठिकाणी होती आणि ती अडचण अशा प्रकारे मुदतवाढ देऊन अर्थमंत्र्यांनी दूर केलेली आहे. तिसरी तरतूद आहे ती म्हणजे तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं रिअसेसमेंटची नोटीस आल्यानंतर सुद्धा तुम्ही अपडेटेड रिटर्न भरू शकणार आहात. अर्थातच त्याकरता तुम्हाला जास्ती टॅक्स भरावा लागणार आहे, विच इज 10% मोर दॅन द युज्युअल टॅक्स. पूर्वी अशा प्रकारे रिअसेसमेंटची प्रोसिजर सुरू झाल्यानंतर तुम्ही अपडेटेड रिटर्न भरू शकायचा नाही. परंतु तुम्ही आता अशा प्रकारचा अपडेटेड रिटर्न हा भरू शकणार आहात. पुढची जी महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत, त्या टी-सी-एसच्या संदर्भामध्ये आहेत. आता टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सला महत्त्व याचं काय कारण आहे आणि ती तरतुदी का आपण समजून घेतल्या पाहिजेत? तर ह्या टॅक्स कलेक्टेड ॲट सोर्सच्या ज्या तरतुदी आहेत, त्या मुख्यतः फॉरेन एक्सचेंज म्हणजे टूर्स करता असलेले फॉरेन एक्सचेंज जे वापरलं जातं ओव्हरसीज टूर्स करता, त्याचप्रमाणे लिबरलाइज रेमिटन्स स्कीम्स खालती जे फॉरेन एक्सचेंज बाहेर पाठवलं जात असायचं, त्या संदर्भामध्ये टी-सी-एसच्या प्रचलित ज्या तरतुदी होत्या त्याच्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचा फायदा हा इंडिव्हिज्युअल्सला होणार आहे. सगळ्यात पहिल्यांदी फॉरेन एक्सचेंज जे ओव्हरसीज टूर पॅकेजेस करता लागायचं, त्याचा रेट हा 5 ते 20% होता. तो 5 ते 20% वरनं एकदम 2% वरती आणलेला आहे. त्याचप्रमाणे लिबरलाइज रेमिटन्स स्कीम जी स्पेसिफिकली आपण जर बघितलं तर अ, शैक्षणिक खर्च करण्याकरता परदेशामध्ये जो शैक्षणिक खर्च होतो किंवा परदेशामध्ये तुमचे कुटुंबीय असतील तर त्यांच्या मेंटेनन्सचा खर्च असतो. त्याकरता अशा प्रकारची लिबरलाइज स्कीम होती, ज्याच्यामध्ये 5% हा टी-सी-एस रेट होता. तो टी-सी-एस रेट हा 5% वरनं 2% वरती आणण्यात आलेला आहे आणि याचा फार मोठा फायदा हा सर्व जणांना होणार आहे. त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे. सगळ्यात मोठं 2 तरतुदी यापुढच्या मी तुम्हाला सांगतो.
रेसिडेंट इंडियन म्हणजे भारतामध्ये ज्याचं स्टेटस हे इन्कम टॅक्सच्या दृष्टीने रेसिडेंट आहे, त्याच्या बाबतीमध्ये फार वर्षापासून इन्कम टॅक्समध्ये एक तरतूद होती, की तुमची जर परदेशामध्ये कुठली मालमत्ता असेल किंवा परदेशामध्ये तुम्हाला कुठला इन्कम मिळत असेल, तर अशा मालमत्ता किंवा अशा इन्कमचं डिस्क्लोजर हे तुम्ही द्यायला पाहिजे, रिटर्नमध्ये दाखवायला पाहिजे. तुमच्या इन्कममध्ये सुद्धा ते ॲड व्हायला पाहिजे. परंतु त्याच्याकडे फारसं लक्ष कोणी देत नव्हतं. परंतु गव्हर्नमेंटने गेल्या वर्षापासनं लोकांना नोटिसा पाठवायला सुरुवात केलेली होती. गव्हर्नमेंटला कोणत्या-कोणत्या व्यक्तींच्या परदेशामध्ये मालमत्ता आहेत किंवा त्याचं उत्पन्न याच्या बाबतीमध्ये काही माहिती मिळालेली होती. त्याच्यायोगे या नोटिसा काढायला सुरुवात केलेली होती. आपण बघतो, की आपल्यापैकी बरेच लोकं हे कामानिमित्त, नोकरीनिमित्त, व्यवसायानिमित्त हे परदेशामध्ये अनेक वर्ष राहतात आणि भारतामध्ये परत येतात. परदेशामध्ये राहत असताना त्या ठिकाणी ॲसेट क्रिएट केलेली असते. भारतामध्ये येता तुम्ही तुमचं रेसिडेन्शियल स्टेटस हे रेसिडेंट असं होतं आणि तरीही बऱ्याच वेळेला अशा प्रकारे मालमत्तेची किंवा परदेशी मालमत्तेची किंवा परदेशामध्ये परदेशात असलेल्या उत्पन्नाचं डिस्क्लोजर हे रिटर्नमध्ये दिलेलं नव्हतं आणि त्यामुळे नोटिसा येत होत्या. त्याचं गांभीर्य असं आहे, की जवळ-जवळ ₹10,00,000 पर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये पेनल्टी लागू शकते जर अशा प्रकारचं डिस्क्लोजर नसेल तर. त्यामुळे एक मोठं अस्वस्थता सगळ्यांच्यामध्ये होती. परंतु गव्हर्नमेंटनी या फायनान्स बिलमध्ये 2 प्रोव्हिजन्स असे आणलेले आहेत. पहिली प्रोव्हिजन अशी आहे, की डिस्क्लोजर स्कीम आणलेली आहे, की तुम्ही पूर्वी जर अशा प्रकारे डिस्क्लोजर केलं नसेल, तर स्मॉल जे टॅक्स पेयर्स आहेत, त्या स्मॉल टॅक्स पेयर्स करता ही योजना आहे डिस्क्लोजर स्कीम आणि त्या 6 महिन्याच्या कालावधीमध्ये तुमच्या ज्या परदेशी मालमत्ता असेल किंवा परदेशी उत्पन्न असेल, तर त्याचं डिस्क्लोजर तुम्ही करू शकाल. ही एक स्कीम आहे. दुसरी स्कीम आहे, की नॉन मूव्हेबल फॉरेनमध्ये ॲसेट्स असतील आणि ज्याची किंमत जर 20,00,000पेक्षा कमी असेल, तर त्या 20,00,000पेक्षा कमी असताना मी जर नॉन डिस्क्लोजर असेल, तर त्याच्यामध्ये पूर्वी प्रॉसिक्युशन होतं, म्हणजे तुम्हाला अटक होऊ शकायची. तर अशा प्रकारचं प्रॉसिक्युशन हे पूर्वलक्ष्य प्रभावामुळे जर का 20,00,000पेक्षा अशा प्रकारच्या नॉन इमूव्हेबल प्रॉपर्टीज असतील, तर असं प्रॉसिक्युशन होणार नाही, असं गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. सगळ्यात मोठी तरतूद जी आहे इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये ती म्हणजे बायबॅक ऑफ शेअर्स. आत्तापर्यंत बायबॅक ऑफ शेअर्स हे अदर इन्कम म्हणून मानलं जायचं आणि त्याप्रकारे त्याच्यावरती कर लावण्यात यायचा. परंतु या अर्थसंकल्पामध्ये असं सांगितलेलं आहे, की बायबॅक ऑफ शेअर्स हे कॅपिटल गेन म्हणून त्याला मान्यता देण्यात येईल आणि कॅपिटल गेनला ॲप्लिकेबल असलेला टॅक्स त्या ठिकाणी लावण्यात येईल. अर्थातच प्रमोटर्सकरता वेगळ्या रीतीने ॲडिशनल टॅक्स याच्यावरती भरावा लागणार आहे. परंतु कॅपिटल गेन टॅक्स भरायला लागत असल्यामुळे हाय टॅक्स ब्रॅकेटमधले जे इंडिव्हिज्युअल्स आहेत, नॉन प्रमोटर्स आहेत, त्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळणार आहे, असे वाटते. अप्रत्यक्ष करामध्ये फक्त आपण उल्लेख करतो, कस्टम ड्युटीच्या बाबतीमध्ये रॅशनलायझेशन करण्यात आलेलं आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी, की ज्या एनर्जी सेक्टरला आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला फायदेशीर ठरतात, त्याच्या कस्टम ड्युटीज या कमी करण्यात आलेल्या आहेत आणि जी-एस-टीमध्ये फार मोठे काही बदल सुचवण्यात आलेले नाही आहेत. मला असं वाटतं, की माननीय पंतप्रधान मोदीजींचं 2047 पर्यंत विकसित भारताचं जे स्वप्न आहे, त्या दिशेने एक पाऊल पुढचं टाकण्यामध्ये हा अर्थसंकल्प यशस्वी झाला आहे, असं मला वाटतं. धन्यवाद.